बातमी आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातून। 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा ध्वजारोहण डीसीपी मनसक किप्पर यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी डीसीपी आनंद भोईटे, डीसीपी काकासाहेब डोळे व इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी, परिसरातील नागरिक, तरुण युवक, महिला, बालक वेश परिधान करून मोठ्या संख्येने स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव पाहण्यासाठी उपस्थित होते। पोलिसांनी तिरंगा झेंड्यास मानवंदना देऊन राष्ट्रगीताने कार्यक्रम संपन्न केला। यावेळी तिन्ही डीसीपी यांनी पोलीस अधिकारी, कर्मचारी, नागरिक, तरुण युवक, महिला, बालक, निवृत्त पोलीस अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून नमस्कार करून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भानुदास शिवराळे यांनी। पाहूया। स्वातंत्र्याच्या 75 दिनानिमित्त आपण आज अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा आपण साजरा करत आहोत। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे सर्व नागरिकांना आणि देशवासियांना आमच्या खूप खूप शुभेच्छा। इथून येणाऱ्या काळात 75 वर्षांनंतर जे आपले आव्हानं आहेत, जे चॅलेंजेस आहेत, त्याला आपण यशस्वीपणे पूर्ण जाल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि आमच्यातर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये मी आपल्या सर्वांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि या स्वातंत्र्यासाठी ज्या शूरवीरांनी, हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचं अर्पण केलं, त्याग केला, त्या सर्वांचं या ठिकाणी मी स्मरण करतो। आज आपण सर्वांनी अमृत महोत्सवी प्रसंगी वेगवेगळे कार्यक्रम हाती घेतलेले आहेत। ज्या पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी दौडमध्ये 75 किलोमीटर पूर्ण केलेले आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो। त्याचबरोबर आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी शूरवीरांना जी संधी मिळाली त्याचं त्यांनी सोनं केलं, परंतु या अमृत वर्षामध्ये आपल्याला देखील फार मोठी संधी पोलीस अधिकारी, अंमलदार म्हणून उपलब्ध झालेली आहे। या जनतेची सेवा करण्यासाठी मी कशा पद्धतीने खारीचा वाटा उचलू शकतो याचा आपण सर्वांनी या ठिकाणी स्मरण करून येणाऱ्या नागरिकांसाठी माझ्याकडून कशी चांगली सेवा दिली जाईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आणि यातूनच देशाची सेवा करण्याची संधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे त्याचं आपण सोनं केलं पाहिजे। ही संधी सर्वांनाच मिळते असं नाही, म्हणून पोलीस अधिकारी म्हणून आपल्याला प्रत्येक क्षणी सेवा करण्याची संधी उपलब्ध होत असते। हीच या ठिकाणी 75 वर्षाच्या प्रसंगी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की जिथे कुठे आपल्याला संधी मिळेल त्या ठिकाणी नागरिकांची सेवा करणं, नागरिकांना स्वातंत्र्याचा फील अनुभव देणं हे आज या ठिकाणी गरजेचं आहे। स्वातंत्र्य हे केवळ आपल्या कृतीतून आणि आपल्या विचारातून व्यक्त होण्याची गरज असते आणि ते आपण प्रत्येक क्षणी करू शकतो। ती संधी आपल्याला मिळू शकते आणि ती चांगल्या प्रकारे आपण
करून पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना खऱ्या स्वातंत्र्याची अनुभूती द्यावा अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.